एका बाजूला बिअर किंग आहे आणि दुसऱ्या बाजूला ट्रिपल एस म्हणजे श्री साई स्पोर्ट्स. ट्रिपल एस सुयोग देवस्थळी बिअर किंग असा कॉल दिला गेलाय जय भैरी मुरुगवाडाकडून. आणि बिअर किंग अर्थातच जय भैरी मुरुगवाडा संघाने टॉस जिंकलाय. थोडासा संवाद साधूया दोन्ही कॅप्टन बरोबर. सूरज टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहे? फिल्डिंग. ज्या जर्सी आपण पाहत आहात त्या जर्सी MH46 आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मंगेश वैद्य आणि त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश सोनार. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल हवेमध्ये आहे, लांबी किती गाठले हे पाहायचंय. फिल्डर तर होता परंतु त्याला चखवत माझ्याकडे ताकद आहे, त्या ताकदीचा वापर करत येथून मी लांब लांब फटके मारेन हे दाखवून दिलंय. पहा पहिला बॉल, पहिलाच बॉल पिक केला आणि त्यानंतर मिड विकेट रिझल्टला दिशा दिली. फिल्डर होता परंतु त्याच्या आवाज. यावेळचा फटका स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. चेंडू कुठे पोहोचलाय? येथे मात्र चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे आणि पुन्हा एकदा फिरोज मंगेश वैदी बरसलाय. यावेळेला अकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये पोहोचेल का? येथे आयुष शेख हो पोहोचलाय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल पकडला आणि झाल्या आणि आता यावेळेला कमबॅक झालंय. शॉर्ट बॉल, गती मिळाली चेंडूला. टॉप एज प्रथमेश सोनारचा फसलेला फटका आणि त्यावरती स्वतःच आपल्या फॉलो थ्रू मध्ये पोहोचले चेंडू खाली आणि आयुष, परंतु मंगेश वैदी यांना मात्र थांबवेल का? यावेळचा फटका येथे मात्र प्रयत्न चांगला राहिला क्षेत्ररक्षकाचा. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी तर होती. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये शॉर्ट बॉल, गतीने चेंडू ट्रॅव्हल झाला जरूर परंतु झेप घेतली. कौतुक करावं लागेल फिल्डिंगचं. काय झेपला पाहायला मिळते यावेळेला. ओ हो हो काय फटका सजवलाय. येथे बॉल कुठे पोहोचलाय? बाउंड्री लाईनच्या पलीकडे अनोख्या स्टाईल मध्ये येथे मात्र ट्रॅव्हल केलंय. स्मिथच्या विरुद्ध हा हवाई हल्ला आणि नक्कीच येथे थांबायचं नाव घेत नाहीये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ हो काय फटका आहे. नजाकत, ताकद, टायमिंग बेमिसाल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. अप्रतिम फटकेबाजी, हीच खासियत आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तसाच फटका. ओहो काय पाहायला मिळतंय चित्र मैदानावरती. पहिला डिक्लेअर बॉल, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डिक्लेअर. 5 षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत लगवलेत. पहा मागच्या फटक्याचा ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा तसाच फटका आणि नक्कीच या देखील वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी खूपच चांगलं हाय अँड आय कोऑर्डिनेशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर वा अप्रतिम टाइम. साईरत्न चॅलेंजर्स मिर्या याच दरम्यान काय फटका सजवलाय. ओहो हो काय टायमिंग आहे, काय नजाकत आहे आणि काय सौंदर्य आहे या फटक्याचं. ठेवण्याचं काम सूरज वागदरे. यावेळीचा बॉल आता स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. नॉन स्ट्रायकिंग इन वरती रनआउटचा चान्स असेल आणि इथून हो रनआउटची विकेट जरूर मिळेल दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेला मात्र कोदून काढलंय या फटक्याला. चेंडू कुठे पोहोचलाय? फिल्डर तर आहे, त्याच्या डोक्यावरून फरार. स्टँड अँड डिलिव्हर ऐश्वर्य सुर्वेच्या बॅट मधून तडाखा ठरतोय फिरोज. यावेळेला मात्र हो हो काय फटका सजवलाय. कमाल टायमिंग, कमाल ताकद आणि नजाकत. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑफला हातभार. यावेळेला मात्र हलक्या हाताने ढकललाय चेंडू हवेमध्ये. आता फिल्डर पोहोचेल आणि हो पकडेल कॅच. आता चूक होणार नाहीये. विकेट आली, स्वानंदने पकडली कॅच. 6 चेंडू फेस केले. 14 धावांची खेळी येथे आपल्याला पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहाल थोडंसं टायमिंग जुळलं नाही. हलक्या हाताने ढकलायचं होतं बॉलला परंतु बॉल हवेमध्ये गेला आणि त्यानंतर खूपच चांगला झेल स्वानंदचा. राऊंड द विकेट. अखेरचा बॉल हा देखील बॉल डिक्लेअर बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये नक्की चांगला खेळ जिगर नाचण्याचा आपल्याला पाहायला मिळालाय. तर दुसऱ्या बाजूला जयभैरी मुरुगवाडा पाणी साचले. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर. प्रथमेश 2 चेंडू फेस केले, 1 धावांची खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. ओमकार त्यामध्ये तब्बल 34 धावा खर्च झाल्या. 1 विकेट जरूर मिळाली परंतु खूप हा सामना यानंतर रंगेल. बॉलर तयार. पहिला बॉल, पहिलाच बॉल थिकट बाउन्सर टाकलाय. खांद्याचा वापर केला. मोठी विकेट. पुढचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. चांगलं टायमिंग, टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. सारखा तळपेल भरपूर वर्षांचा अनुभव या खेळाडूकडे. अनेक मैदानावर रत्ननगरीमध्ये खेळत असताना गाजवली आणि आज आपल्या संघासाठी
जसा स्ट्रायकिंग एंडला पोहोचला पहिल्याच बॉलवर वार केलाय त्याने आणि पहा ऍक्शन रील. त्यानंतर फटका फसलाय कमी गतीने टाकलेला बॉल मंगेश वैटीने पकडलाय झेल. टीट फॉर टॅट. अखेर सूरज वागदरेचा संपेल खेळ रत्ननगरीमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर पहा ऍक्शन रिप्ले tenniscricket.in वर हा फटका इथे फसला. टायमिंग जुळलेला नव्हता आणि मंगेश वैटीने अगदी स्टंपवर हात ठेवत हा झेल टिपलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना मंगेश वैटीला आपल्याला पाहायला मिळतोय. नॉर्थ स्टारची स्पर्धा तिला बॉल सेकंड ओव्हरचा लेंथ बॉल होता. थोडासा मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय धाव घेण्याचा प्रयत्न थोडीशी चूक झाल्याने अखेर परतावं लागेल. दोघांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता. प्रश्न असेल नवीन फलंदाज समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आयुबच्या बॅट मधून अतिशय उत्तम दर्जाचा ब्रँडेड फटका. बाद 2.2 षटकांचा खेळ संपलाय. सरळ बॅटने खेळलाय फटका हवेत. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय पकडलाय झेल. फलंदाज स्मिथचा संपेल खेळ. तिसरा अंबेशेतचा खेळाडू चांगला रिप्ले मध्ये पहा कमी गतीने टाकलेला बॉल मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न बॅटवर बॉल लोड होऊ शकलेला नव्हता आणि त्यानंतर लांबी नव्हती. शेवटपर्यंत नजर ठेवली अक्षयने. हा झेल टिपला. सतीशच्या खात्यात विकेट जाते. 3 बॉलमध्ये फक्त धावा त्याने खर्च केल्या 2. यासाठी सतीश नासनकर जाणला जातो. जिवंत आहे प्रथमेशचा पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट जरूर केलाय. मिड ऑनला बीट केल्यानंतर बॉल चाललाय लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर नाही आणि अखेर तयार. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत फटका फसलाय. बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला बॉल चाललाय आणि विजय कनोजेने खूप सुंदर झेल टिपलाय. अप्रतिम झेल केला. आयुब शेखला परतावं लागतंय. पहा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराज त्याने केले. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा प्रथमेशचा हा बॉल आखू टप्प्याचा बॉल होता. उसळी होती आणि त्या उसळीच्या बॉलवर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु फटका फसला. बॅकवर्ड ऑफ दी पॉइंट बॅटला ब्रश होऊन बॉल भरपूर वेळ हवेत राहिला आणि विजय कनोजेने शेवटपर्यंत नजर ठेवली. पॉइंट मध्ये तो सध्या तयार आणि तिथे चांगला झेल त्याने टिपलाय. बॅकवर्ड पॉइंटला जात असताना संघ सर आणि त्यांच्या बरोबर नीना सहस्त्रबुद्धे सर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला लॉफ्ट जरूर केलाय बॉल हवेत फटका फसलाय. प्रथमेश सोनाने झेल टिपला. आणखीन एक धक्का बसेल जय भैरी मुरुगवाडाला. खूप चांगले टाकले आणि गोलंदाजीच्या जोरावर दुसऱ्या डावात दबाव बनवला गेला. तो सातत्यपूर्ण राहिला. रिप्ले मध्ये पहा कशा पद्धतीने झेल टिपला गेला. फलंदाज बाद झाला. प्रथमेश सोनारचा हा झेल रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. प्रतीक वास्के मैदानाच्या आतमध्ये दाखल. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटचा बॉल टाकला जातोय. बॅटची कडा घेतली आहे. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चालल्याने हा सामना इथे समाप्त झालाय. 4थ्या दिवसातील पहिला सामना जिगर नासनेने या ठिकाणी जिंकला. 43 धावांनी हा सामना इथे जिंकलाय. स्कोर कार्ड आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. पहिल्या डावामध्ये 72 बनवल्या गेल्या. दुसऱ्या डावामध्ये आयुब शेखने 9 बॉलमध्ये 12 काढल्या.